हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. जसं की मी तुम्हाला सांगितलं मी गावी आलेली आहे. तर मी गावी आले की माझं पहिलं काम असतं की मुलीचं जे काही पेंडिंग वॅक्सिन असेल ते तिला देण्याचं काम मी इथे करते. तर मी तिला 15 महिन्याचं वॅक्सिन देण्यासाठी घेऊन चाललेली आहे. मला इथेच बरं पडतं तिला अजिबात त्रास होत नाही. त्या बघा इथे मॅडमला वॅक्सिन देऊन आणलं. मॅडमची अशी काही रिॲक्शन आहे जणू काही झालेलंच नाही. तिला अजिबात कुठलाही त्रास झाला नाही आणि ती बिलकुल रडली नाही. आम्हाला तर डॉक्टरच्या कॅबिनमधून बाहेर यायचंच नव्हतं. त्यानंतर तिच्यासाठी मी छान फ्रूट घेतले. तर मॅडमला ते फ्रूट लगेच एन्जॉय करायचे होते. येताना गाडीत बसल्या बसल्याच मॅडमचं मस्त फ्रूट खायचं काम चालू होतं. तिला ॲपल असाच खायला आवडतो, कट करून खायला अजिबात आवडत नाही. मग मी तिला तो तिथेच वॉश करून दिला आणि तिने तो छान एन्जॉय केला. त्यानंतर तिला वॅक्सिनेशनचा अजिबात त्रास झाला नाही म्हणून म्हटलं चला काकांना भेट देऊन येऊया. तर बघा मी इथे काकांना भेट द्यायला आले. हे माझ्या काकांचं शेत आहे. छान असा मातीचा सुगंध दरवळतो आणि हे बघा तुम्ही ते माझ्या पप्पांचं शेत आहे. इकडे छान आमचं मस्त मजा मस्ती गप्पा झाल्या छान. इथे काही आमच्या लहानपणीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही इथे लहान होतो तर खूप एन्जॉय करायचं. इथे बघा हे सीताफळ किती छान आलेलं आहे. त्यानंतर बघा इथे फूल असे छान बहरलेले आहेत. फुलांची वेल किती फुलांनी बहरलेली आहे तुम्ही बघू शकता. अशी फुलं बघितली की मन खूप प्रसन्न होतं. तर हे माझ्या काकांची जनावरं आहेत तुम्ही बघू शकता. माझ्या मुलाला प्रचंड आवडतं. त्यानंतर आमच्या छान गप्पा गोष्टी झाल्या आणि चहाची वेळ झाली होती. ती माझी वहिनी होती जी आम्हाला चहा देत होती. नंतर घरी आल्यानंतर आमची अशी काहीशी रिॲक्शन होती. मॅडम मस्त खेळायचं काम करत होत्या, छान एन्जॉय करत होती आणि मला चिडवतही होती. मम्मा येते पुन्हा डोळे बंद करते. मस्त मज्जा करत होती. नंतर आईला फ्रीजचे कवर सेट करून द्यायचे होते. ते भाऊ आणि मी तिला कवर सेट करून दिले होते. खूप दिवसापासून ती वाट बघत होती कवर सेट करून द्यायची. मग तिला ते सेट करून दिले आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण जेवण करून घेऊया. तर इथे बघा जेवणासाठी आम्ही टोमॅटोची चटणी बनवलेली आणि छान अशी चवळीची भाजी बनवली होती आणि चपात्या. मस्त आम्ही असं छान जेवण एन्जॉय केलं आणि त्यानंतर पुन्हा वेळ येते ती पुन्हा आपली रिटर्न निघण्याची आपल्या घरी. तर बघा इथे मी बॅग पॅक करून घेतली आणि जे दुसऱ्या दिवशी लागणारे कपडे होते ते आधीच वरती काढून ठेवले होते. 4-5 दिवस कसे निघून गेले कळाले देखील नाही आणि बघता बघता सुट्टीचे दिवस आमचे संपून गेले. तर आम्ही गावी खूप छान मजा केली. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.